देत राहतं। पहिले 2 सामने जिंकणारा संघ जो असतो ना तो मात्र ग्रुपमध्ये टॉप करत असतो आणि अगदी त्या संघाला पुढाकार येत असताना पाहायला मिळतो। पहिला दिवस ज्या संघाने जिंकला गाजवला किंबहुना स्वरा इंडियन्स ही पहिली टीम क्वालिफाय होत असताना अनिकेत राऊतच्या नेतृत्वाखाली आपण पाहिली। उर्वी 11 उमरोळी दुसरी संघ क्वालिफाय राहणारा राहिला। रोहित पाटील याचा संघ आपण रोहितजी पाटील यांचा संघ आपण पाहिला। तिसरा कालचा दिवस अर्थात तिसरा संघ MS11 तारापूर संघ पुढे येत असताना पाहायला मिळाला। चौथा संघ चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी। SCK वॉरियर्स प्रज्योत अंबिरे याच्या नेतृत्वाखाली टीम खेळत असताना पाहायला मिळाली। या मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। 11 उमरोळी विपक्ष निलेश पायटर टॉस जिंकलाय तो अर्थातच निलेश पायटर या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। चला ओपनिंग पेयर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। सकाळचं सत्र महत्त्वाचं राहतं। ड्यू फॅक्टर हवेमध्ये असणारा गारवा नमी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न इथे निश्चित करण्यात येईल। कर्णधार ज्या पद्धतीने हा संघ बांधण्यात आलाय किंबहुना अगदी त्याच वेळेला प्रीतम रमेश बारी याचं कौतुक करायला हवं की जिथे टॉस जिंकला ना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आलाय। मी लक्ष वेधन ही उपलब्धी आपण पाहतोय। 2014 साली tenniscricket.in ही यूट्यूब वाहिनी टेनिस क्रिकेट विश्वातील पहिली वाहिनी पुढे आली। 10 वर्ष आज या वाहिनीला कंप्लीट झाल्यात पूर्ण झाल्यात आणि अगदी अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून त्या रीतीचं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय। स्वरा युवा ग्रुप यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय। पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वावरती पालघरकरांना निश्चित असेल गर्व। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। ओपनिंग पेयर आघाडीत येत असताना आपण पाहतोय संदेश धारणे आणि नॉन स्ट्राइक एंडवरती निखिल आकरेला आपण पाहतोय। संदेश धारणे स्वतः कर्णधार आहे। कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय संघाचा नेता दिशादर्शक तारणहार बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळेल। तर पहिल्या षटकाच्या दरम्यान कर्णधार वर्सेस कर्णधार अशी भिडंत अशी लढत पाहायला मिळेल। एक चुरशीची मॅच आणि त्यामध्ये 2 कर्णधार आमने सामने येत असताना पहिल्या मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय जिथे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल स्वतः कर्णधार प्रीतम रमेश बारी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। राईट मोर द विकेटने सामन्याला सुरुवात होईल। पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूयात आपण। क्षेत्ररक्षणाची सजावट शॉट पॉइंट लेग शॉट थर्ड मॅन पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे। एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन तैनात करण्यात आला। शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग 38 सर्कल मध्ये 38 सर्कलच्या बाहेर पहिला बॉल हलक्या हाताने बॅटच्या आउटसाइड एज घेतली आहे। थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि अगदी एक डीप पॉइंट मध्ये तैनात करण्यात आलेला क्षेत्ररक्षक अशी व्यूवरचना घेऊन या षटकाची सुरुवात झाली आहे। पहिल्या बॉलवरती सकारात्मक सुरुवात म्हणता येईल संदेश धारण्याची। फ्रंट लेग पुढे आणलं बॅटचा फेस ओपन केला आउटसाइड एज घेत असताना पहिल्या बॉलवरती एकेरी आली आहे। सकारात्मकता आपल्याकडे असणं गरजेचं राहतं किंबहुना आपण म्हणतो ना की आपला आत्मविश्वास चांगला असणं गरजेचं आहे कारण या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एक प्रशस्त असं क्रीडांगण या पालघर जिल्ह्याचं मध्यवर्ती हे ठिकाण आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला महत्त्वाचं हे ठिकाण या मैदानाचा आपण आस्वाद घेतो। या मैदानाच्या आतमधून ज्या मैदानाने किंबहुना ज्या जिल्ह्याने अनेक क्रिकेट खेळाडू दिले त्यापैकी एक जो खेळाडू आज भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका अदा करतोय तो शार्दूल ठाकूर याच क्रीडांगणाने दिला। साईराज पाटील असेल जो मुंबई टीम साठी खेळत असताना हार्दिक तामोरे असेल सिद्धार्थ राऊत असेल याच पालघर जिल्ह्याने दिला। पुढचा बॉल गोलंदाज हाफ ट्रॅकर कुठल्याही स्पॉटवरून रायझिंग होत होता टॉप ऑफ दी बाउन्स आले। एक महत्त्वाची लढत भिडंती यासाठी पाहायला मिळाली ना जिथे आपण पाहिलं ना तर संदेश धारणे आणि त्याच्या विरोधात खेळत असताना प्रीतम एकाच संघामधून खेळत असताना नेहमीच पाहायला मिळालेत। निखिल आकरे आणि प्रीतमला आपण पाहतो की जिथे एकाच
संघामधून ते खेळतात, डाकटी डहाणूमधून. परंतु आज एकामेकाच्या विरोधामध्ये हीच चुरस किंबहुना हीच भिडंत पाहण्यासाठी क्रिकेट रसिक नेहमीच आतुरतेने वाट पाहतात. कारण ही जिल्हा प्रीमियर लीग आहे, इथे प्रत्येकाला चांगलं प्रदर्शन करायचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेगाने टाकला गेलेला हा बॉल अगदी फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळाला. फलंदाजाचे वैगुण ओळखणं किंबहुना अगदी त्याच वेळेला फलंदाजाचे कमकुवत दुवे, ताकदवान दुवे याचा पुरेपूर अभ्यास करत गोलंदाजी करण्यामध्ये नेहमीच महारत असणारा प्रीतम रमेश बारीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वेगाने सुरुवात केली आहे त्याने, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा त्याने हाताला. कौशल्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोस खोलात टाकण्याचा प्रयत्न केला हलक्या हाताने. सेन्सिबल क्रिकेट, पहिल्या षटकापासून संयम दाखवला, तदनंतर स्थिर सावर झाल्यानंतर आक्रमक खेळ करायचा. जणू असाच आविर्भाव किंबहुना चंग या दोन्ही बॅटर्सने बांधला असावा. धाव मिळते एक, संघाची धावसंख्या आहे 3. पहिल्या 4 बॉलचा खेळ इथे संपुष्टात आला. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 1-11 उमरोळी टीमला आपण पाहतोय. उमरोळीचा एक संघ पुढे येत असताना पाहायला मिळाला, क्वालिफाय झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रीतम राईट अराउंड विकेटने लेफ्ट हँडरच्या विरोधात. निखिलसाठी हाफ ट्रॅकर बॉल, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वारंवार हाफ ट्रॅकर बॉल किंबहुना अगदी त्याच वेळेला संदेशसाठी फुलर लेनचे बॉल, अशा रीतीची रणनीती या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक प्री प्लॅन, क्रिकेटमध्ये आपण प्लॅनिंग करणं गरजेचं राहतं आणि या प्री प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये कामकाज पाहायला मिळालंय. गोलंदाजाने पुरेपूर खेळपट्टीचा अंदाज घेतलाय, वापर केला आणि अगदी फलंदाजांचे वैगुण ओळखून एकही चौकार किंबहुना एकही षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. अभिप्रेत असेल की कधी येतील ते मोठे फटके. पहिलं षटक हे गोलंदाजाच्या नावावरती राहत असताना पाहायला मिळालंय. धावांची लेलूट झालेली नाही आहे, 4 आहेत केवळ. पुढचा बॉल पुढ्यात टाकला, डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑफला, आउटफील्ड फास्ट आहे. या बॉलवरती मिळतील धावा 4. संदेशच्या बट मधून हा चौकार. आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत येत आहे. 8 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात सकारात्मकतेने केली आहे या मॅचची किंबहुना या षटकाची. चौकार ठोकला शेवटच्या बॉलवरती. संदेशच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन करत असताना मी पुन्हा एकदा नम्र विनंती करेन, जे काही क्रीडा रसिक आहेत, क्रीडा समीक्षक, मी म्हणेन की तुम्ही जिथे आहात ना तिथे कॅमेरा आहे आणि ज्या स्टुलावरती टेबलवरती आपण बसला तिथे कॅमेरा थोडासा हलतोय, कृपया तिथून उठा. थँक्यू. आपली जागा आमच्या हृदयामध्ये आहे, कारण आपल्यासाठी भव्य दिव्य स्टँड पॅन्डॉल्स उभे करण्यात आलेत आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की एक मोठा असा स्टँड ही आपल्याला पाहायला मिळतो. तिथून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता. कारण ही क्रिकेटची पर्वणी आहे जिथे पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग, पालघर जिल्ह्याने अनेक टेनिस क्रिकेटचे तारे सितारे दिले. मला आठवतं की 2015-16च्या कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेला अनिकेत राऊत SP साठी खेळत होता त्या वेळेला भेटायचा, त्या वेळेला म्हणायचं की आपला पालघरचं क्रिकेट जे आहे ना ते पुढे घ्यायला पाहिजे. कारण खुल्या गटामध्ये पालघरचे खेळणारे जे खेळाडू आहेत हे नेहमीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालेत. ग्रामीणचं क्रिकेट खेळणारे खेळाडू जे आहेत ते नेहमीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात, परंतु त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म उभं करायला हवा आणि गेले 2 पर्व आपण पाहतो एक मोठा प्लॅटफॉर्म उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खुल्या गटामधून अनेक खेळाडू पालघर जिल्ह्यामधून रिप्रेझेंट करत असताना पाहायला मिळालेत. किंबहुना अगदी त्याच वेळेला अंडर-24ची टीम देखील पुढे येत असताना पाहायला मिळाली आहे. अर्थात आगामी कालावधीमध्ये खुल्या गटामध्ये महत्त्वाचे खेळाडू हे पालघर जिल्ह्यातूनच येतील यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आसिफ याला पाचारण करण्यात आलं आहे. आसिफ दुसऱ्या षटकाच्या दरम्यान पहिला बॉल ड्रायव्हिंग लेंथवरती होता, हलक्या हाताने स्टेअर केलं, पॉईंटला फेकी स्क्वेअर झाली आहे, फायदा उचलता आलेला नाही आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, परंतु लेफ्ट हँडर बॅटरने तितकासा इम्पॅक्ट पाडलेला नाही आहे या मॅचमध्ये. किंबहुना स्ट्रोक मेकर बॅटर म्हणून नेहमीच निखिल अकरेला पाहिलं जातं, पण त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. पहिलं षटक हे गोलंदाजाच्या नावे राहिलं. पॉवर प्लेच्या षटकावरती पॉवरफुल समाचार घेता आला नाही, केवळ एक चौकार पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये.
धावफलकावरती धावा आहेत त्या 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 6 षटकांची मॅच. धावांसाठी धाव तुम्हाला करावा लागेल. फुल टॉसचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. फुल टॉसचा बॉल देखील फुल टोल वसूल करावा लागेल या मॅचच्या दरम्यान फलंदाजांनाही. धावांची लयलूट करावी लागेल कारण अभि नाही तो कभी नाही. 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. संदेश ऑन स्ट्राईक. कॅप्टन. पुढचा बॉल आसिफ. एक साइड आर्म अँगल आहे. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. साइड आर्म ऍक्शन आहे गोलंदाजाची. हा चेंडू डावी येशी सोडून जाणारा हेमंतजी शेट्टी सांगतायत की हा बॉल वाईड आहे. वाईड +1 धावा मिळतील. इथे 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस. 5 दिवसाची स्पर्धा. या दिवसामध्ये जे 2 महत्त्वाचे संघ वंश इलेव्हन उमरोळी विपक्ष निलेश पायटर या 2 संघांदरम्यानची लढत. महत्त्वपूर्ण टॉस नंतर आलेला महत्त्वपूर्ण निर्णय. अद्याप एकंदरीत स्कोर कार्डकडे पाहता हा निर्णय अगदी योग्य ठरला आहे. परंतु येणारा काळ आणि येणारी षटकं सांगतील पुढे का वाढून ठेवलंय. धावा किती प्राप्त होतील. लेफ्ट हँडर बॅटर निखिलला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल आसिफ पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला ड्रायव्हिंग लेनवरती लोअर फुल टॉस बनवला. एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग विथ द कार्पेट. वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत मिळतील धावा 4. चेंडू सीमारेषा पार. चौकार. ने कोंडी फोडली. लोअर फुल टॉस बनवला. अगदी ड्राई करत असताना चौकार ठोकला. एक्स्ट्रा कव्हरला. क्लासिकल अंदाजामध्ये त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर होता हा कव्हर ड्राईव्ह. चौकार आला. पुढचा बॉल हलक्या हाताने यावेळेला सेन्सिबल खेळत ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक तर मिळाले दुहेरीसाठी पलटलेत. वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येत आहे. चित्याची चपळाने हरणाचा वेग दाखवला संदेश धारणेने. त्याला ठाऊक होतं की आपण डेंजर एंडकडे पळतोय. आपला कॉलिंग महत्वाचा आहे. ताळमेळ चांगलं जुळलंय. 17 धावा धावफलकावरती आहेत. धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जद्दोजहद चांगली पाहायला मिळाली आहे. मोठे फटके येतात जरूर परंतु अगदी त्याच वेळेला सेन्सिबल क्रिकेटही पाहायला मिळालं. अच्छे गेंदों को सन्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो. हे परिसूत्र पाळलंय. इथे स्विचिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रिव्हर्स स्वीप. धाव मिळेल ती या बॉलवरती एक. आसिफचं हे षटक थोडंसं महागडं ठरत असताना पाहायला मिळालंय कारण या षटकामध्ये एकंदरीत पाहिलं ना तर धावा खर्च केल्या त्या 10. जिथे एक चौकारी पाहायला मिळाला. जिथे दुहेरी धावांचा एक स्ट्रोकी पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडमध्ये संदेश धारणेला आपण पुन्हा एकदा पाहतोय. निखिल लाकरे जिथे 6 बॉल 10 वरती नॉट आउट खेळतोय. 6 जिथे 4 बॉलमध्ये 6 वरती संदेश नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळालाय. महत्वाची आहे ती भागीदारी. पार्टनरशिप बिल्ड केले दोन्ही बॅटर्सने पहिल्या विकेटसाठी. पुढचा बॉल खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात निश्चित होणार. खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. संदेश धारणे बॅक टू द पॅव्हेलियन. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस होईल. 5 षटकं संपल्यानंतर तुमचा कर्णधार इकडे उपस्थित आहे विथ लिस्ट. दोन्ही संघांना शेवटचा कॉल आहे कारण आपण टुर्नामेंटच्या पहिल्या दिवसापासून सांगतोय की ज्या संघाचे सेकंड मॅचेस आहेत त्यांनी पहिली मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्यांचे क्लोज वगैरे आहेत ते इकडे कमिटीचे इकडून घेऊन जायचे आहेत. धन्यवाद. PDTPL 2024 दुसरं पर्व अर्थात ही संकल्पना अनिकेतजी राऊत यांची पाहायला मिळाली. 40+ से केवलजी पाटील स्वतः पालघर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष. त्यांना आपण पाहतोय की चांगली साथ त्यांनी दिली. पंकज पाटील एक चांगल्या दर्जाचा खेळाडू हा साथीला पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस होता. बॅटची तिकेज आउटसाइड एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. थर्ड मॅनला
धावा मिळतील या बॉलवरती. एकंदरीत दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 20 आहेत. 10च्या धावगतीने धावा आल्या त्या 20. खेळाडू बाद झाला 1. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे. या षटकामध्ये धावा आल्या त्या 12. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झाला आहे अर्जुन गायकवाड. याला आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10ला 1. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना वंश 11 उमरोळी. मॅच चांगल्या रीतीने सामना पुढे जात असताना किंबहुना भागीदारी चांगली रचली आहे. निखिलसाठी स्वतः संदेश दाळण्याने आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. काही ना काहीतरी या मॅचमध्ये आणि या बॅटरकडे दडलेला आहे. किंबहुना लेफ्ट हँडर जास्ती काळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं राहील. इथे मुक्त छंदातली फलंदाजी करावी ना अशा रीतीची गोलंदाजी नाही आहे. कष्ट उपसावे लागतील आणि ते उपसण्याची तयारी तुमची असायला हवी. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 30 समीर तामोरीला आपण गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेलं पाहतोय. गोलंदाज समीर पहिला बॉल खोला टाकला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो. एक तर मिळाले दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. सुंदर रन मिड विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलकावरती धावा दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचतील 22 आहेत. 22 रन्स ऑन दी बोर्ड. पहिला बॉल खोला टाकला. चॉप केला होता हलक्यात आणि ऑन साइडला स्टीअर केलं. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. भागीदारीमध्ये प्रत्येक महत्वाची राहते ती रन्स. इथे भागीदारी करावी लागेल. विकेट गेली आहे. पहिला खेळाडू बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. अर्जुन ऑन अ स्ट्राईक. एक नौखा बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. शफल झाल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. मनोज सुबे उधळून लावले गोलंदाजाने. पहा ना ज्या वेळेला एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो ना त्याचा रिदम त्याचा फॉलो थ्रू कलात्मकता त्यावेळेला तो सादर करतो. ज्यावेळेला रिलीज ऑफ पॉइंट वरती आल्यानंतर फलंदाजाने बदललेला टान्स याचा फोटो त्याच्या मनामध्ये राहतो आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर्ड केला जातो. अर्थात या बाबी महत्त्वाच्या राहतात की शेवटच्या क्षणाला तुम्ही आपला मन कसा बदलता किंवा पिचिंग कशा रीतीने बदलू शकता या बाबी महत्त्वाच्या राहतात आणि तिथूनच एक चांगला खेळाडू बनत असतो. फलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतो त्या 23 आहेत. मोहम्मद समीला असे अनेक वेळेला करताना आपण पाहिलं आणि भारतीय संघाचा हरहुन्नरी खेळाडू ज्याने विश्वचषक अक्षरशः गाजवलं, ज्याला अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. एका दिवसामधून गोलंदाज किंबहुना खेळाडू बनत नसतो. त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. मेहनत घ्यावी लागते. पुढचा बॉल डान्सिंग डाउन विकेट लॉंग ऑफला केलाय. चेंडू ऑफ ड्राय करत असताना पाठवला सीमारेषेच्या बाहेर. निखिलच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक चौकार. पहिल्या मॅच मध्ये धावा बांधताना पहिल्या 2 दिवसामध्ये पाहायला मिळालेल्या नाही आहेत. पहिल्या दिवशी धावा बांधल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये 43. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या मॅच मध्ये 27 पाहायला मिळाल्या. परंतु या मॅच मध्ये तिसऱ्या ओव्हर मध्ये 27 आल्यात. पहिला सामना प्रमोदजी शेडगे सरांचे आगमन. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डावी एसी सोडून जाणारा हा बॉल. बोईसरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी काहीसा असाच प्रकार इथे पाहायला मिळाला. हलक्या हाताने ड्रिल करून दाखवतो निखिल अकरेज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा झालेला पाहायला मिळाला. जिथे अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 28 आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड. एक खेळाडू बाद झाला. 28 धावा धावफलकावर. चांगल्या रीतीने जिथे बॅटिंग करतोय निखिल. खोला टाकला. बॅटची आटली कट घेतली. रुबी कट चायनीज कट. डाव मिळणार नाही आहे. डॉट बॉल आलाय. पुनरागमन चांगलं केलंय समीर तामोरीने. सटीक लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी त्याने केली आहे. वैविध्यता त्याने दाखवली. एक चौकार आला जिथे मिड ऑफ तैनात करण्यात आला होता. खाली क्षेत्रामध्ये वीकेंड एरिया होता आणि जिथे चौकार ठुकला होता. दर्जेदार बॅटिंगचं प्रदर्शन दाखवत असताना
9 चेंडू आणि 16 धावसंख्येमध्ये निखिल नॉट आउट खेळतोय. त्याला एक चांगली साथ अर्जुन नव्याने दाखललेला बॅटर पाहायला मिळेल. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल येत असताना दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक समीर तांबोरीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. किंबहुना गोलंदाजाकडे असणाऱ्या ज्या परिपक्व बाबी हव्यात ना त्या त्याच्याकडे पाहायला मिळाल्यात. व्हेरिएशन चांगलं आहे, व्हरायटी चांगली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाजांना डॉमिनेट त्याने केलंय. फुलर लेनचा एक्स्ट्रा कव्हरला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक तर मिळाले. दुहेरीचा प्रयत्न वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. धावा मिळाल्या या बॉलवरती. 2 दुहेरीच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 30. एक खेळाडू बाद. 10च्या धावगतीने धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 12. तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 10. एकंदरीत बनल्यात त्या 30. धन्यवाद जयश्री भोसले सर. विनंतीशीर यानंतर होणारा सामना जो दुसरा सामना आजच्या दिवसामधला आहे. RVSR पॉवर हिटर्सचे कॅप्टन पंकज पाटील, RP लायन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड संघाचे संगणक विश्वनाथ जाधव. दोन्ही संघांना विनंतीशील इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी, परंतु 5 षटकं संपली तर दोन्ही संघांना विनंतीशील आमच्या टॉस बॉक्सकडे या. विथ लिस्ट प्लेइंग 11ची लिस्ट तुम्ही फिलअप करूनच घेऊन यायचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. 5 षटकानंतर तुमचं दोघांचा इकडे असणं अनिवार्य आहे. ॲज अ कॅप्टन पंकज पाटील विश्वनाथ जाधव हे तुम्ही लक्षात घ्या. सामना नक्कीच सुरेख रंगतोय. मैदानाच्या आत निलेश फायटर विरुद्ध वंशीलोन उमळी. आपण पाहतोय पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप आयोजित नमोचषक पर्व आजचा तिसरा दिवस. पहिला सामना ओटी कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 पाहायला मिळाल्यात. आजचा दिवस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती यासाठी महत्त्वाचा राहिला कारण एक ओळ जी मात्र चर्चेची विषय राहिली ती विवेक राजदान यांची. तुटा था गाबा का घमंड. ऑस्ट्रेलिया संघाला लढवलं होतं भारतीय संघाने आजच्याच दिवशी आणि महत्त्वाची मॅच ती देखील पाहायला मिळाली. गोलंदाज अनिल बनेचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिल बानेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4च्या दरम्यान. पहिला बॉल जो मात्र फुलर लेनचा पाहायला मिळाला होता उजव्या एसीच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूने सांगता होत असताना पाहायला मिळाली. अनिल बानेला आपण पाहतोय पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होईल. काहीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जाते. एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे इथे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कलेक्शन खराब झालं. धाव मिळाली. वेगाने कंप्लीट केली आहे. लेफ्ट हँडर बॅटर निखिल आकरेने. डेंजर एंडकडे तो पळत होता. त्याचा कॉल होता. कॉलिंग महत्त्वाचं राहतं. जिथे भारतीय संघ महत्त्वाची मॅच ज्या वेळेला अफगाणिस्तान टीमच्या अगेन्स्ट खेळत होता शुभमन गिल कॉलिंगचा अभाव राहिला आणि तिथे रोहित शर्मा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये ताळमेळ फार महत्त्वाच्या बाबी आहेत. इथे रन्स येत असताना पाहायला मिळाले. ती एक चिकी सिंगल जी शॉर्ट थर्ड मॅनमधून अर्जित करण्यात आली. प्रशस्त असं क्रीडांगण. इथे षटकार आपल्याला लगेच लवकरात लवकर पाहायला मिळणार नाहीत. किंबहुना इथे चौकार ठोकणं ही एक महत्त्वाची भूमिका असते खेळाडूंची. आपलं वलय निर्माण करावं लागेल. या मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करत असताना कष्ट उपसावे लागतील. धावा सहजासहजी मिळणार नाही आहेत. त्या पद्धतीचं क्रीडांगण खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये फार क्वचितच अशी मैदानं पाहायला मिळतात. किंवा त्यापैकी एक मला देऊरोडच्या मैदानाची आठवण होते. आता त्याच्याही सीमारेषा थोड्याशा कमी झाल्यात. हा फटका स्विच केलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्याच्यावर. चौकार. त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. त्याच्याकडे प्रतिभा आहे. त्याची टायमिंग अद्भुत आहे आणि अविश्वसनीय अशी बॅटिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 22 वरती नॉट आउट खेळतोय. 12 बॉल फेस केलेत. 35 ला 1 शफल झाला. फॉलोइंग स्वीप केला ऑन साईडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील त्या केवळ 1.
चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. तिन्ही चहू बाजूला फटकेबाजी करतोय मिस्टर 360. निखिल आकरे चांगल्या रीतीने फटकेबाजी करत असताना 176च्या स्ट्राईक रेटने 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. षटकार अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे. अभिप्रेत राहील या पूर्वार्धाच्या खेळामध्ये षटकार पाहणं. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अनिलला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल वेगाने टाकला, अपील करण्यात आली आहे. हेतू पुरस्सर पंचांनी काही गोष्टी पाहिल्या. पिचिंग इन लाईन, डिरेक्शन ऑफ द बॉल, लीगल डिलिव्हरी, बॅटला बॉल ब्रश झालाय की नाही आणि तदनंतर सांगितलं की लेग बाईज आहे. धाव फलकावरती धाव आहे त्या 37. एक खेळाडू बाद झालाय. एकेरी दुहेरीची चांगल्या रीतीने सांगड घालण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. कौस्तुभजी पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये महत्वाच्या राहतात त्या भागीदारीच. पहा, पहिल्या विकेटसाठी भागीदारी चांगल्या रीतीची पाहायला मिळाली. तदनंतर आता मात्र भागीदारी बिल्ड होते. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आणखीन एक धाव शॉर्ट थर्ड मॅन वरून अर्जित करण्यात येईल. एक एक धाव महत्वाची आहे. एका धाव्याने मिळते धाव संख्या धावून पोहोचेल ती 38 वरती. एक खेळाडू बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आणखीन 2 षटकांचा खेळ शेष असेल. 1 षटक हाताळलं गोलंदाज प्रीतम बारीने 8 धावा खर्च केल्या. आसिफने 1 षटक हाताळलं 12 धावा खर्च केल्या. समीरने 1 षटक हाताळलं 10 धावा खर्च केल्या. तर अनिलचा विचार केला तर केवळ आणि केवळ 7 धावा खर्च केला. विकेट मिळालेल्या नाही आहेत कोणत्याही गोलंदाजाला. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये केवळ खेळाडू बाद झाला. बाद होणारा बॅटर अर्थात संदेश धारणे कॅप्टन, ज्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 6 धावा आल्या. 120च्या स्ट्राईक रेटने एक चौकार देखील त्याने ठोकला होता. निखिल अकरे जिथे 3 चौकार 14 बॉल आणि 24 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय, त्याला साथ दिली आहे ती अर्जुन गायकवाडने. 5 बॉल आणि जिथे 4 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. पार्टनरशिप बिल्ड होते. धीरोधार्तता चांगल्या रीतीने दाखवली आहे. आता मात्र मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील कारण संघाला आवश्यकता आहे ती षटकार आणि चौकारांची. दिल मांगे मोर रन्स हवे आहेत. प्रत्येक संघ आपला विजय प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींकडे आवर्जून लक्ष देतो. समीर तामोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येईल. 1 षटक 10 धावा त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला. पॅव्हेलियन इनकडून पुन्हा एकदा त्याला बोलवण्यात आलं. पहा, ही एक रणनीती असावी प्रीतमची. कारण जिथे आपण पाहिलं ना, ज्या एंडने ज्याने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आहे त्या एंडनेच त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण करणं ही एक रणनीती म्हणता येईल. लोअर फुल टॉस ऑन साइडला ताकदवान फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. अफलातून बॅटिंग, सेन्सेशनल बॅटिंग करत असताना अनस्टॉपेबल, अनबीटेबल निखिल आकरेला आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलात टाकला, तिकीज आउटसाइड एज, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. धाव मिळेल 1. 16 बॉल 31 वरती तो नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 45. पहिल्या दिवशी 43 आल्या पहिल्या मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये. दुसऱ्या दिवशी 27 आल्या पहिल्या मॅच मधच्या पूर्वार्धामध्ये. अर्थात तिसरा दिवस सर्वाधिक धावा अद्याप पाहायला मिळाल्यात. 45 धावा धाव फलकावरती आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती. आणखीन एका षटकाचा खेळ येणं शेष आहे. धावांची लयलूट होतीये. जी काही जद्दोजहद केली आहे ना निखिल आकरेने ती ते कामी आले. एक पात्री अभिनय त्याने केलाय. चांगल्या रीतीने स्लॉक स्वीप केले, चांगल्या रीतीने कट केले, चांगल्या रीतीने ड्राईव्ह केले. हा बॉल खोलात टाकलाय, डाऊन ग्राउंड केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ऑफ ड्राईव्ह करत असताना एक तर मिळाले वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहा, आखो आखो में इशारे आणि अगदी धावा इथे चोरल्या जातात. दिवसा ढवळ्या धावांची चोरी होते. बाय 1 गेट 1 फ्रीची जणू ऑफर चालू होती. क्षेत्ररक्षकाने हलगर्जीपणा दाखवला. 2 आल्यात. पुढचा बॉल लोअर फुल टोज आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. टिपलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक खेळाडू क्रमांक 2 होईल बाद.
47 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद झाल्यात. कोंडी फोडली, विकेट मिळवली. पहिला गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज इथे साहिल तामोरेला आपण पाहतोय की त्याने विकेट इथे मिळवली आहे. समीर तामोरे चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडून कमबॅक करत असताना विकेट घेणं किंबहुना अगदी त्याच वेळेला संघासाठी धावा रोखणं या बाबी महत्वाच्या राहतात. गोलंदाजी करत असताना डॉट बॉल टाकणं हे तितकंसं इम्पॉर्टंट नाही आहे. त्याहूनही अधिक इम्पॉर्टंट गोष्टी राहतात की जिथे विकेट मिळवणं. कारण एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो. नवीन येणाऱ्या बॅटरवरती अननेसेसरी हा प्रेशर क्रिएट होतो आणि ज्या संघाकडे विकेट कमी ना त्यांची जोखीम घेण्याची क्षमता कमी. महाराष्ट्र पोलीस दलातील बॅटर पहिला बॉल फेस केलाय, पॉइंटला खेळलेत. नवीन बॅटर आपण हितेश वझेना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाल्यात. पहिला बॉल फुलर लेनचा ज्यावरती घेतली एकेरी धाव. बॉटम हँडचा चांगला वापर केला. बॅटचा फेस ओपन करत असताना पॉइंटला खेळलेला स्ट्रोक. लेफ्ट हँडर बॅटर जसा येतो ना निखिल स्ट्राईक एंडवरती संपूर्णतः धाबे दणाणताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलत असताना पाहायला मिळाले कारण या बॅटरच्या भात्यामध्ये अनेक स्ट्रोक आहेत. पुढे सरसावलाय उजव्या गेसीच्या बाहेर, बॉलला चेस केलं, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटच्या टोला लागल्यानंतर गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. धाव मिळाली ती 1:49 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. 49ला 2. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना वंश 11 उमरोळी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला विनंतीशील पंकज पाटील कॅप्टन RVCR पॉवर हिटर आणि RP लॉयन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड संघाचे संगणक विश्वनाथ जाधव. चला 5 षटकं संपलेली आहे. टॉस बॉक्स कडे या. इनिंग ब्रेक झाल्या त्याला टॉस करायचं दक्षता घ्या. आज सुद्धा आपण 5 सामने खेळणार आहोत. प्रत्येक दिवशी आपण 2 संघ क्वालिफाय करतो. सुपर 8 मध्ये आतापर्यंत 4 संघ क्वालिफाय झालेत. पहिल्या दिवशी पाहिलं आपण स्वरा इंडियन्स पहिला संघ, दुसरा संघ उर्विले उमरोळी. कालच्या दिवशी पाहिला आपण पहिला संघ क्वालिफाय झाला MS11 तारापूर आणि शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये क्वालिफाय झाला तो म्हणजे संघ ACK वॉरियर्स. तर आज सुद्धा आपण 2 संघ क्वालिफाय करणार आहोत. विनंतीशील थोडीशी त्वरा करा. RVCR पॉवर हिटर आणि RP लॉयन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड संघाचे संघनायकांनी प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन त्वरित टॉससाठी यायचं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आदरणीय शैलीजी पाटील आणि अगदी त्याच वेळेला राजनजी पाटील यांच्या मालकीची टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. वंश 11 उमरोळी धावफलकावरती आहेत त्या 49ला 2. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 17 बॉल 32. नॉट आउट खेळतोय. बॅटिंग करत असताना 1 षटकार आणि 3 चौकार. 188च्या स्ट्राईक रेटने निखिल अकरेला आपण पाहतोय. धाकटी डहाणूचा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आज त्याची बॅट बोलतीये आणि डहाणूकर आज म्हणत असतील की आमचं नाणं खणखणीत वाजतंय. एका संघामधून 2 खेळणारे खेळाडू एकामेकाच्या विरोधात. पहिला बॉल मोठा फटका केलाय. चेंडू सरळ रावल होत असताना पाहायला मिळतोय या फटक्यावरती एक दमदार क्रिकेटचा आणखीन एक आविष्कार ठोकलाय हा षटकार. कंप्लीट 55 धावा. बॅटिंग करत असताना वंश 11 उमरोळी टीमच्या इंडिव्हिज्युअल सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये बनवणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एका इनिंग मध्ये 38 धावा सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. निखिलचा हा फॉलोइंग स्वीप ऑन साइडला. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 more अनदर बिग हिट चौकार. भाग पडलाय. टीम मीटिंग्स येते कारण पहा मैदानाच्या आतमध्ये निखिल अकरे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. 19 बॉल 42 धाव संख्येवरती तो नॉट आउट है. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी. हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने तो नॉट आउट बॅटिंग करत असताना अनिकेत राऊतने हा विक्रम नोंदवला होता. वैयक्तिक 37 धावा त्याच्या नावावरती पहिल्या दिवशी पाहायला मिळाल्या. परंतु अगदी तिसऱ्या दिवशी एक मोठा विक्रम मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटच्या आणि अंतिम डेथ ओव्हर स्पेशलिस्ट प्रीतम पहिल्या 2 बॉलवरती सपाटून मार खाल्लाय. हा बॉल देखील उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा टाकावा लागेल. प्रेशर क्रिएट झालाय. दडपण आल्यात
पहा एका चांगल्या गोलंदाजा विरोधात ही या शर्यतीचं कामकाज झाल्यानंतर दडपण येतं आणि ते दडपण झुगारावं लागेल, कारण आपण अनेक वर्ष दांडगा अनुभव आपल्याला क्रिकेटमध्ये आहे आणि अगदी त्याच वेळेला आपण चांगलं प्रदर्शन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये केलेलं आहे. संघ जिथे जिथे अडचणीमध्ये तिथे तिथे प्रीतम रमेश बारीला आपण पाहिलंय. आज संघ अडचणीमध्ये आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. धावफलकावरती आहेत त्या 60 फायटिंग टोटल तर इथे उभी करण्यात आली आहे, परंतु कोणती धावसंख्या विजयाची कदापि हमी देत नसते. उत्तरार्धामध्ये हल्ले प्रतिहल्ले निश्चित होतील. क्रिकेटचा खेळ आहे, इथे धावा लढवल्या जातात, कारण ही स्पर्धा पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 आहे. दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाला पालघरकरांचा आहे गर्भ. हा बॉल बॅटची आतली कड घेतली आहे. क्षेत्ररक्षक येतोय गली रिजन मधून. मिळत असताना पाहायला मिळेल ती एक एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 61 वरती. नॉट आउट बॅटिंग केली, एक पात्री अभिनय. संपूर्णतः जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि अर्थात एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जाणारा निखिलने आपली महत्वाची कामगिरी केली आहे. नेक्स्ट मॅच, चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. आरपी लायन्स पीके कंस्ट्रक्शन टीमचा कॅप्टन आणि RVSR पॉवर हिटर्स टीमचा कॅप्टन, चला लवकरात लवकर या. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. राईट हँडर बॅटर स्ट्राईक हँडवरती आपण पाहतोय हितेश वझेला. तोही एक चांगला हिटर म्हणून पाहिलं जातं, पिच हिटर म्हणून त्याच्याकडेही पाहिलं जातं. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डावी यशी सोडून जाणारा हा बॉल गोलंदाजाला पुनश्च दंडित करण्यात येतील. अवांतर धावा जास्तीच्या खर्च झालेल्या पाहायला मिळाल्यात. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 62ला 2. पूर्वार्धाचा खेळ सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. एकंदरीत एक्स्ट्राचा विचार केला तर अद्याप 5 एक्स्ट्रा आल्यात, अर्थात 5 वाईट पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना रायचा मोर द विकेटने प्रीतम. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. निष्णात बॅटर बॅकफूट लावून खेळण्यामध्ये. इथे मात्र चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न सेकंड साठी आणि सेकंड रन घेत असताना इथे DRSची मागणी करण्यात आली. खेळाडू आउट आहे, परंतु 1 शॉट आहे का हे पाहण्यासाठी हेमंत शेट्टीने सांगितलं DRS घेतलाय. खेळाडू असेल तो बाद. एक विस्फोटक इनिंग 21 बॉल 43 धावांची इनिंग खेळून बाद होत असताना पाहायला मिळतोय निखिल आकरे. अफलातून बॅटिंग त्याची राहिली. या पण वळूया तिसऱ्या पंचांकडे. DRSचा निर्णय प्रलंबित असेल, काय डिसिजन घेतला जाईल पंचांकडून, काय निर्णय येईल, ही धाव एक अर्जित करण्यात आली आहे का, शॉर्ट रन आहे का हे पाहावं लागेल. एक रन्स काउंट केली जाईल. धावफलकावरती आहेत त्या 63. 63. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक येतो मिड विकेटहून चेंडूच्या खाली टिपला असेल, आणखीन एक खेळाडू होईल तो फेल, अर्थात चौथा खेळाडू हितेश वजे देखील बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्या त्या 63-64चं लक्ष असेल ते या मॅच मध्ये. या पण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल. क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा. उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं, कोणता संघ बाजी मारेल, काय घडणार या मॅच मध्ये. व्हॉइस ऑफ पालघर या पण आवाज ऐकूयात प्रमोदजी शेडगे सरांचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा.
है जिसलिए बॉलर बैटर्स दोनों को एडवांटेज है। और टॉस 24 कैरेट 80% स्टेडी बाउंस देता है, 22 कैरेट 60% बाउंस देता है। बॉल की विजिबिलिटी और कलर अच्छा है, इसलिए प्रैक्टिस डे एंड नाइट मैचेस के लिए बहुत सही है। स्टैंडर्ड साइज और बैलेंस है जिसलिए बॉलर बैटर्स दोनों को एडवांटेज है। और सुपर टेयर बर्स्ट, रेजिलियंस और रिजिडिटी की वजह से कोई भी कंडीशंस और पिच पर ये सूटेबल है। द बॉल्स दैट गिव यू विनिंग एज। पाहिलं शेअर मार्केटिंगचे एक मास्टर माइंड म्हणलं जाईल रोशनजी जैन. मागील काही दिवसापूर्वी मिड डे अवॉर्ड त्यांना भेटले गेले, ह्यामुळे सन्मानाची गोष्ट आहे. आणि शून्यामधून आपण पाहिलं वरती आणलं आणि एक वेगळा जग दाखवला शेअर मार्केटिंगमध्ये, अशी सन्माननीय रोशनजी जैन साहेबांचं आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर त्यांचे बंधू रमेशजी जैन, त्याचबरोबर सहकारी जयेश चव्हाण साहेब, त्यांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर, आपला मनाच्या अंतर्गत हार्दिक स्वागत असेल. तो बोलतो आपण यावेळेस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 आजचा तिसरा दिवस. दुसरा सामना रंगला जाईल. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. एका बाजूला आरपी लॉन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड, तर एका बाजूला आपण पाहू शकता RVSR पॉवर हिटर्स कॅप्टन पंकज पाटील आणि विश्वनाथ जाधवचा टॉस साठी या. मी विनंती करेन मान्यवर आदरणीय सन्माननीय रिस्ट्रोमनीचे प्रोप्रायटर मिस्टर रोशनजी जैन यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. विनंती करेल रोशनजी जैन सर या, आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. आजच्या दुसऱ्या सामन्याचे आपण पाहतो एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. नक्कीच पाहिलं तर टाइम अवॉर्ड्स, मिड डे अवॉर्ड्स अशी अवॉर्ड्स यांच्या नावावर, आणि शून्यामधून कशी भरारी घ्यायची, आकाशामध्ये कसं उडवायचं आणि कसं उडायचं हे सुद्धा शेअर मार्केटचे क्लासेस यांच्याकडे पाहू शकता आपण. रोशनजी जैन यांच्या शुभ हस्ते टॉस केला, तसंच रमेशजी जैन साहेब आता आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. तर टॉस केला जाईल. एका बाजूला स्वरा ग्रुप तर एका बाजूला PTTPL. आरपी लॉन्स सगळ्याचा कॉल असेल. आपण पाहतोय फोटो सेशन घेतलं जयेश चव्हाण, एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत. tenniscricket.in वर आपण स्पर्धा पाहतोय. आरपी लॉन्सचा कॉल असेल. मागील वर्षात डिफेंडिंग चॅम्पियन कॉन्स्पिन स्वरा युवा ग्रुप, परंतु स्वरा युवा ग्रुप आलेला आहे, टॉस विन झाला. तो म्हणजेच विश्वनाथ. फर्स्ट ऑफ विनंती करेल विश्वनाथ, काय निर्णय असेल तुझा? टॉस तू जिंकलाय, काय निर्णय घेणार आहे? फिल्डिंग करू. मागील वर्षी चॅम्पियन म्हणला होता सीझन 1चा तू, आणि मॅन ऑफ सीरीजची बाईक तुझ्या नावावर होती. यावेळेस कसं वाटतं, परत दुसऱ्या तू आलाय खेळण्यासाठी या सीझन मध्ये? पहिलाच सामना आहे, पंकज पाटील सारखा खेळाडू तुझ्या समोर आहे, काय सांगेल? मागच्या वर्षी आणि या वर्षामध्ये खूप डिफिकल्ट आहे, आणि परत आता या वर्षी पण सुद्धा चांगला ग्राउंड आहे आणि चांगला अनिकेतने ऑर्गनायझर केला आहे, त्याचा पण धन्यवाद देतो. आणि प्रयत्न करू टॉप 8 मध्ये पोहोचण्याचा. पहिला जास्त वेळ नाही, पंकज कडवणार. पंकज, फर्स्ट ऑफ तू टॉस गमावलाय, बॅटिंग तुला करायची आहे. पहिला सामना रंगता खेळतो, थोडासा विकनेस आजारी आहे, तो परंतु क्रिकेटमध्ये तू आलाय, काय सांगेल? नक्कीच इम्पॉर्टंट होता. आम्ही पण बॅटिंग आले तर आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. काय सांगेल, तू सुद्धा कमिटीमध्ये आहे, किती एक्साइटेड आहे या स्पर्धेला प्रति तू? नक्कीच PDTPL साठी पालघर डिस्ट्रिक्टचा कोणताही प्लेअर एक्सायटेड असतो ही टुर्नामेंट खेळण्यासाठी. सुट्टी काढून या टुर्नामेंटसाठी खेळायला येतात सर्व प्लेयर्स. तर मी पण खूप एक्सायटेड आहे आणि चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघनायकांना. आपण जाऊन आपण तयारी करायची. मी विनंती करेल अनिकेतजी राऊत आणि केवळ देते पाटील साहेबांना. रोशनजी जैन पाहतो आमच्या जोड़े गए. रोशनजी जैन, कैसा फील कर रहे हैं? फिर से एक बार आप यहाँ पर आए, कितना बेहतरीन मैदान है, क्या कहना चाहेंगे आप? अच्छा तो लगता है हर बार की तरह. अनिकेत राउत और उसकी टीम पूरी, और सपोर्ट में मैं बोलूँगा तुषारजी संके सर का. साइड से साउंड नहीं आ रहा. हेलो, हाँ, तुषारजी संके सर और अनिकेत राउत और उसकी पूरी टीम ये पूरी मेहनत करती है. साथ में आप भी हो कमेंट्री, ठीक है. तो इस बार के लिए तो मैंने काफ़ी सारी चीज़ें सुनी है, तो अभी देखते हैं नेक्स्ट 2 डेज में आऊँगा मैं ऑफिस दोबारा. तो आपण वळणार आहोत सन्मानाकडे. आपण पाहिले रोशनजी जैन
रमेशचा सन्मानाच्या अगोदर रमेशजी जैन साहेबांचा पण सन्मान. रमेशजी जैन या आपण रोशन जैन सरांचा सन्मान केवलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. तसंच आपण पाहिलं पुष्पगुच्छ आणि पाहायला गेलं तर हे मोमेंटो पाहू शकता. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक हे चित्र हे मोमेंटो पाहू शकता. एक सुरेख अप्रतिम चित्र दिला जातोय ते म्हणजे रोशन जैन साहेबांसाठी. आणि तदनंतर अजून एक सन्मान असेल. मी विनंती करेल अनिकेतजी राऊत आपण या आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करणार आहोत. रमेश जैन साहेबांचा हा सन्मान मानाचा फेटा तसंच पुष्पगुच्छ आणि ही आपण पाहतो एक सुरेख अप्रतिम आठवण म्हणून ट्रॉफी दिली जाते. म्हणजे हा मोमेंटो या स्पर्धेची आठवण. खूप खूप धन्यवाद साहेब आपण आलात आणि या स्पर्धेला तुमची भेट दिली. तो आपण वळीव मैदानाकडे जो सामना रंगतोय एका बाजूला पाहू शकता आपण वंश इलेव्हन उमरोळी तर एका बाजूला पाहू शकता निलेश पाटर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिकडे जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच युसुफजी सय्यद आणि जयजी भोसले यांचा आपण आवाज ऐकतायत. अतिशय सुंदर ही स्पर्धा स्वरा युवा ग्रुप प्रस्तुत पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2024 आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. जी चर्चा घरोघरी आहे पालघर जिल्ह्याची आणि आज पालघर जिल्ह्यातील मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले संघ पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने मात्र चेंडू यावेळेला ऑन ड्राईव्ह खेळलं गेलं होतं. बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळतो. किरण आरेकर गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं एक गाव एक फॉर्मॅट दांडी या संघाकडून खेळत असताना एक ओपनिंग बॅटर म्हणून आणि सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे किरण आरेकर ब्रँड ऑफ दांडीचा खेळाडू. तर एका साईडला जयेश गरत मॅन फ्रॉम अर्नाळा आपण पाहू शकतात. प्रशांत गरत यांचे छोटे बंधू जयू. उलटॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला मात्र वळवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. कोणी यावेळेला आपण पाहतायत कुठलीही चुकी करत नाहीये आणि प्रथम त्या ठिकाणी येतोय. कोणतीही चुकी करत नसताना इथे मात्र पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. झेल करवी फलंदाज बाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. वंश इलेव्हन उमरोळी वर्सेस निलेश फायटर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं वंश इलेव्हन उमरोळी संघाने फलकावर धावा लगावल्या. त्या 63 आणि 64 धावांचं आव्हान समोर असताना पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाला. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली होती. किरण आरेकरच्या बॅटमधून 2 चौकार आले होते परंतु तदनंतर स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नात प्रथम पागधरेला निवडलं आणि इथे शॉर्ट फाईन लेगला एक अप्रतिम झेल टिपत पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद होताना पाहायला मिळतोय निलेश फायटर्स संघाचा. 8 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. निशांत मर्देचा हा चेंडू यावेळेला अप्रतिम पायावरचा चेंडू होता. कलात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडू फार वेगाने निघून जाईल. 4 धावांकरता सुपर टायमिंग चौकार. दोन अप्रतिम देखणा फटका आपण पाहू शकलात. नेत्रदीपक कलात्मक फटक्यांची यावेळेला जरूर निवड केली जाते. समीर तामोरे एक अपकमिंग यंग टॅलेंट दांडीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला जयेश घरत आपण पाहू शकाल. गेल्या वर्षात सुप्रीमो चषकामध्ये ज्याची निवड झाली आणि पालघरमधील आज खेळाडू आपण पाहिले तर राज्य राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन ज्यांनी पालघरचं नाव उंचावलं गेलं आणि प्रत्येकाला आज अभिमान असावा अशा पद्धतीने आज खेळ होत असताना क्रिकेटच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अनिकेत राऊत यांची खूप चांगली संकल्पना, संपूर्ण मात्र हे श्रेय जाईल ते आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वरा युवा ग्रुप, तुषार संके साहेब असतील टायटल स्पॉन्सर. तदनंतर आपण पाहू शकता को पॉवर्ड बाय रीच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड, रोशन जैन साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा हे श्रेय जाईल. आणि संपूर्ण जे या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलेले आहेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेकंड इनिंगमध्ये निलेश फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 111 उमरोही संघाने 63 धावा फलकावर लगावल्या आणि 64 धावांचा पाठलाग करताना समीर तामोरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर आला चौकार. तुन अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा चेंडू, अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची हाताळणी होते. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतायत 12 वर पहिला धक्का आपण पाहू शकताय. 2 पोलीस या ठिकाणी एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. संदेश धारणे एका साईडला आपण पाहू शकतायत, परंतु क्रिकेटची ओढी आणि गोडी हितेश वजे एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजेच आपण पाहत आहेत क्रिकेट आणि त्या क्रिकेटवर अतूट प्रेम करणारी ही मंडळी पाहायला मिळते. 12 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज भूमित आरेकर. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने जयेश गरत यावेळेला थोडासा चाचपडत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली चेंडूची हाताळणी होत असताना पहा अपकमिंग यंग टॅलेंट हे व्यासपीठ जे आहे ते मात्र आपण पाहतायत. नवीन उभारत्या सिताऱ्या खेळाडूंना कसं प्लॅटफॉर्म मिळेल या हेतूने मात्र ही स्पर्धा संकल्पना घेऊन आली आणि दुसरं पर्व अप्रतिम आणि आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनफिल्डच्या वरून खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 या धावसंख्येवर. 13 वर पहिला धक्का आपण पाहू शकलात. आता 27 बॉल आणि 51 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून पार्टनरशिप फार महत्त्वाची भूमिका असेल. जसं निखिल आकरेने काय जबरदस्त फलंदाजी केली. धाकटी डहाणूचा ब्रँड यावेळेला झळाळला गेला आणि अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली. जसं जयजी भोसले यांनी उल्लेख केला होता 37 धावा इंडिव्हिज्युअल अनिकेत राऊत यांच्या बॅटमधून आल्या होत्या, परंतु तदनंतर त्याचा यावेळेला 37 धावांना ओव्हरटेक केलं आणि अप्रतिम एक खेळी बहारदार पाहायला मिळाली. निखिल आकरे वेल प्लेड. संघाची धावसंख्या 13 वर पहिला धक्का बसला गेला. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर भूमित आरेकर चेंडू क्रमांक 4 घेऊन येईल. अप्रतिम गुड शॉट समीर तामोरीच्या बॅटमधून इनफिल्डच्या वरून क्लास क्वालिटी दर्जाचा हा चौकार पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 4. पहिला धक्का आणि तदनंतर जबरदस्त पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळते. काय बॅटचा फ्लो होता, टायमिंग अप्रतिम पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना बॅटचं फेस ओपन केलं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडंसं दूर खेळला आणि एक्स्ट्रा कव्हर क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळतो. गुड शॉट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथून फेकी होईल. तत्पूर्वी समीर तामोरीच्या बॅटमधून 1 धाव येईल आणि संघाची धावसंख्या 18 धावा. आता येणारे बॉल आहेत 25 आणि 25 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता असेल निलेश फायटर या संघाला. 111 उमरोही संघाची स्टार्ट पहिल्या विकेटपासून खूप चांगली झाली. किरण आरेकरचे 2 ते अप्रतिम चौकार पाहायला मिळाले आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवर बाद होताना पाहायला मिळाला. तिथून पार्टनरशिप आतापर्यंत अप्रतिम राहिले. भूमीचा हा बॉल यावेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करत असताना सेन्सिबल बॉलिंग आतापर्यंत केली गेले. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 9च्या सरासरीने 18 धावा. येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता असेल. आपण पाहतायत आजचा तिसरा दिवस. PDTPL 2024 सीझन 2 मध्ये आपण पोहोचलो गेलेत आणि आज नवीन खेळाडू, नवीन संघ, नवीन संघ मालक आणि अप्रतिम या मैदानाची उभारणी सातत्याने आपण पाहतायत. हे प्रत्येकाला मैदान हवंसं आणि जिव्हाळ्याचं मैदान, हिरवळ मैदानात खेळ सुरू आहे तो PDTPLचा. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा PDTPL सीझन 2 2024.
सहर्ष स्वागत आहे या हिरवळ मैदानात. अप्रतिम आपण पाहतायत नंदनवन क्रिकेटचं आणि प्रत्येकाला हवंहवंसं असं मैदान मनमोहित करणारं आणि आल्हाददायक असं वातावरण आणि त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम. ऑन साईडला खूप अप्रतिम स्ट्रोक खेळला जातोय. बॅटचा फ्लो ऑन साईडला असताना आपण पाहू शकाल मनगडामध्ये जान आहे समीर तामोरेच्या. अंडर 24 जेव्हा ती स्पर्धा झाली DD स्पोर्ट्स भिनारच्या मैदानात तेव्हा समीर तामोरेने सुद्धा चांगला खेळ केला होता. वीरेंद्र बाबरेने खूप चांगला खेळ केला आणि अतिशय सुंदर अंडर 24चा प्लॅटफॉर्म निर्माण झाला आणि खूप चांगली ती स्पर्धा आपण पाहू शकलात. बिग बॅश धमाका पद्धतीने अंडर 24ला मात्र आता सुगीचे दिवस आले तसं म्हणायला हरकत नाही आहे. एक प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूला एक होप्स वाढतो त्याचा की आता मात्र या ठिकाणी आपलं करिअर चांगलं होईल त्याकडे दृष्टिकोन असतो त्यांचा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जयेश घरत थोडीशी चाच पडतात. आत्तापर्यंत कॉन्फिडंटली फलंदाजी होत नाही आहे. जी फलंदाजी आणि जी अपेक्षा आहे जयेश घरतच्या बॅटमधून त्या धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह प्ले स्टँडमध्ये पडलेला पाहायला मिळतोय. 20 धावा 1 गडी बाद झाले. 2.2 बॉलचा आत्तापर्यंत खेळ संपन्न झाला. 111 उमरोळी वर्सेस निलेश फायटर असा पहिला सामना. आज मात्र थोडेसे उशिराने सुरुवात होताना कारण ड्यू फॅक्टर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. थंडीचे दिवस आहेत आणि त्यामुळे दवबिंदू असल्यामुळे थोडंसं आपण पाहत आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक भूमीत पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल आणि डबलला या वेळेला जरूर क्रिकेटमधील बेसिकला विसरून चालत नाही. प्रत्येक बॉलला षटकार चौकार येणे हे काही भाष्य नाही आहे क्रिकेटमधलं. कधी कधी सिंगल डबलला महत्त्व देणं फार गरजेची गोष्ट असते. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागते. जेव्हा पहिला विकेट लवकरात लवकर जातो अशा वेळेला सेन्सिबल क्रिकेट सेन्सेशनल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं आणि तेच आता 2 फलंदाज करत असताना पाहायला मिळत आहेत. 21 बॉल 43 धावा विजयासाठी. ऑन साईडला जयेश घरतच्या बॅटमधून फटका मात्र यावेळेला फसला. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र जयेश घरतच्या बॅटमधून त्या धावा अपेक्षित आल्या नाहीत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना मिस्टर पवनने कोणतीही चुकी केली नाही. हा दुसरा धक्का निलेश फायटर्स संघाला गॉन. प्रतिम खेळाडू प्रीतम बारीला आपण पाहू शकतायत. एक मॅग्निफिसंट प्लेयर. परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला 100% देणं फार महत्त्वाची गोष्ट असते. कष्ट आणि तो घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. तेच प्रीतम बारी करेल का? परंतु एका साईडला मी कौतुक करेन गोलंदाजाचं. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत आतापर्यंत त्याने 2 सफलता प्राप्त केलेत. हलक्याशा हाताने चेंडूला मात्र यावेळेला दिशा दिली. निशांत पुढे सरसावतोय. डिरेक्ट हिट जरूर झालाय. इथे मात्र काय घटना घडली गेली. लेझी क्रिकेट राहिला. प्रीतम बारी त्या ठिकाणी धावत असताना डिरेक्ट हिटने आपण पाहू शकाल. वॉट अ थ्रो. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक फिल्डिंग. ब्रिलियंट फिल्डिंग. निशांत वनमाळी मला काय या संघामध्ये निवड केली गेले. 111 उमरोळी संघाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. निशांत वनमाळी फॅब्युलस थ्रो. फलंदाज बाद. इझी राहिले होते.
पोचता पोचता तिथे डिरेक्ट हिट झाला. निशांत वनमाळीला माहिती होतं की प्रीतम बारीची विकेट किती मोलाची आहे आणि इथे डिरेक्ट हिट झाल्यानंतर चैतन्याचं वातावरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. वॉड थ्रो निशांत वनमाळी, मॅग्निफिसंट फिल्डिंग. जेव्हा 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्ही असता त्यावेळेला तुम्हाला खूप तीक्ष्ण नजरेने पाहावं लागतं. विदिन सेकंदामध्ये तुमच्याकडे चेंडू येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आणि अशा वेळेला इंटेलिजंट क्रिकेट फार महत्त्वाची गोष्ट असते. यावेळेला अप्रतिम जबरदस्त फटका समीर तामोरीच्या बॅटमधून दांडीचा ब्रँड झळाळताना पाहायला मिळतोय. षटकार. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2-3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 27 धावा फलकावर. आता येणारे बॉल 18 बॉलमध्ये निलेश फायटर संघाला 37 धावांची आवश्यकता असेल. समीर तामोरे काही जबरदस्त या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, जबाबदारीचं ओझं घेऊन कसं क्रिकेटच्या मैदानात खेळावं. कारण म्हणतात ना, तुमचं डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. शांत डोक्याने खेळत असताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय समीर तामोरे. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, चाइल्ड ऑफ द फादर मॅन. आणि त्याच पद्धतीने आपण पाहताय समीर तामोरेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत राहिले. 18 बॉल 37 धावा. गोलंदाजी करणारा संघ थोडंसं यावेळेला जरूर समीर तामोरे डोकेदुखी ठरलाय, परंतु त्यावर काय औषध असेल तर आता विकेट घेणं फार महत्त्वाची गोष्ट असेल. अक्षय आरेकर टायगर या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, कांबोडे गावातील एक अनमोल रत्न. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपण पाहू शकतायत. भूमीतला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं. म्हणजे 2 जे बॉलर आहेत ते प्रमुख अस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. निशांत मर्देने खूप चांगली गोलंदाजी केली. 2 सफलता त्याने प्राप्त केल्या आणि 21 धावा देऊन मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय 10.50चा इकॉनॉमी राहिला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मात्र या ठिकाणी पाहायला मिळते 27. 3 गडी बाद झाले. 3.1 बॉलचा खेळ. हितेश वजय पोलीस दलात कार्यरत असताना आपण पाहू शकतायत क्रिकेटवरचा जिव्हाळा. यावेळेला सरकी शॉट करण्याचा प्रयत्न. अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक खूप फेम झालेत, परंतु यासाठी तुम्हाला असावी लागते ती प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. चेंज ऑफ पेस केला होता, बॅक ऑफ द हँडचा यावेळेला उपयोग केला आणि रीड केलं होतं अक्षय आरेकरला की ऑलरेडी शफल झाले तर इथे काहीतरी चेंज ऑफ पेस करण्याची गरज, आणि तेच या ठिकाणी केलं भूमित आरेकरने. गुड डिलिव्हरी, डॉट बॉल. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. भागेश ठाकूर त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता. नांदगावचा ब्रँड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. 15 बॉल आणि विजयासाठी 36 धावा हे सामन्याचं समीकरण. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाला वेड लागलं होतं या स्पर्धेचं, आणि आज चर्चेत मात्र ती स्पर्धा कोणती असेल तर डेफिनेटली PDTPL. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खूप चांगलं व्हेरायशन यावेळेला भूमित आरेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगोदरच्या जर स्पेलमध्ये आपण विचार केला, अगोदरचं षटक त्याने हाताळलं तेव्हा वेगवान मारे केले, आणि आता यावेळेला जर आपण पाहिलं तर माइंडमध्ये विचार ठेवला की समीर तामोरे वेगाने जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा मात्र आउट ऑफ द पार्क चेंडू जात आहेत, तर इथे काहीतरी विट इज ऑनली स्किन डीप वैविध्यता मात्र या ठिकाणी आणावी लागेल, आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी केले. ऑफ साईडला खूप चांगला फटका, टक्कन आवाज आला. अर्थातच फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट समीर तामोरेच्या बॅटमधून. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. PDTPL चौकार.
लक्ष क्लास यावेळेला फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय समीर तामोरे. मॅग्निफिसंट बॅटिंग. 13 बॉल आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. समीर त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. अक्षय आरेकर त्या ठिकाणी पोहोचतील की नाही याकडे लक्ष असेल आणि हेमंत शेट्टी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेत आहेत ते दर्शवतात. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. फलंदाज बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग राहिलंय. स्वरा युवा ग्रुप प्रस्तुत प्रेझेंट पालघर जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. पर्व दुसरा आहे. शानदार आणि अप्रतिम आपण पाहू शकाल. टायटल स्पॉन्सर स्वरा युवा ग्रुप तुषार संके साहेब. को पॉवर्ड बाय रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड रोशन जैन साहेब. किट पार्टनर विश स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर. एक चांगले खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व अनिकेत राऊत व विशाल वैद्य. बॉल स्पॉन्सर फुलटॉस इलियसगर आपण पाहू शकतायत. ब्रॉडकास्ट पार्टनर tenniscricket.in चे जनक म्हणून ज्यांची ओळख पूर्ण भारतभर पाहायला मिळते संतोषजी नाणेकर. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळतं. 2,50,000 रुपये या स्पर्धेचं प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद आहे आणि ह्या वेळेला अक्षय आरेकरला परतावं लागेल. मंद मंद पावलांनी त्या स्टँडच्या दिशेने निलेश फायटर स्टँडच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावेची आवश्यकता असेल. 16च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल. खूप चांगलं क्रिकेट. समीर तामोरेच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये कसं खेळायचं समीर तामोरे आत्तापासून या ठिकाणी धडे गिरवताना पाहायला मिळतोय. कारण जेव्हा एक मोठं व्यासपीठ तुम्हाला मिळतं त्या व्यासपीठाचं संधीचं सोनं करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण अभी नाही तो कभी नाही. खूप चांगल्या लीगचा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदीप पाटील मॅक्सवेल या नावाने ओळखला जातो. याच मैदानात भरपूर नेट प्रॅक्टिस करताना आपण पाहू शकाल. आणि आज संदीप पाटील कशा पद्धतीने फलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. एका साईडला जर आपण पाहिलं तर 8 खेळाडू डहाणू तालुक्यातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश दाणे स्वतः आपण पाहू शकाल. अप्रतिम खेळाडू. चांगली फिटनेस. खऱ्या अर्थानं आज PDTPLची संपूर्ण कोर कमिटीने घेतलेली मेहनत ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. प्रत्येक स्टँडला वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्टँडची संघ मालक वेगवेगळे आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर आणि अप्रतिम स्पर्धा. म्हणजेच काय तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर संपूर्ण पालघर जिल्ह्याला पडलेलं गोड स्वप्न कोणतं आहे तर PDTPL. 32 धावा 4 गडी बाद. 12 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न समीर तामोरेचा. सेफ झोन मध्ये असेल का तर नाही. भूमीत मात्र या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. भूमीत आरेकर. वॉट अ कॅच. ब्रिलियंट फिल्डिंग. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जसा भूमीत आला असं वाटलं की झेल सुटेल की काय परंतु ऐन वेळेला हातांची ओंजळ अप्रतिम पाहायला मिळाली. टायमिंग जजमेंट आय कोऑर्डिनेशन या गोष्टींचा ताळमेळ म्हणजेच एक सुंदर झेल. फलंदाज बाद. आपण पाहत आहेत मिस्टर आसिफ मुच्छाळे. 40+ बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यॉर्कर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना ह्या जोडीने जर आता इथून जर मॅचमध्ये आले तर डेफिनेटली कुठेतरी त्रस्तदायक असतील. परंतु कागदोपत्री फक्त स्ट्रॉंग असून तुम्हाला चालत नाही. जेव्हा संघ संकटात सापडतो संघाला तुम्ही वर काढता तेव्हा एक इतिहास रचला जातो. खूप चांगलं क्रिकेट एका साईडला 111 उमरोळी संघाने हाताळले. प्रत्येक खेळाडूने आपली जिम्मेदारी काय आहे जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन ते पेललंय आतापर्यंत. मॅग्निफिसंट बॉलिंग. 32 धावा 11 बॉल 32 धावेची आवश्यकता. बॉलर तयार. हितेश वजे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. यावेळेला बॅटची एज प्लेड ऑन. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्कचा थोडासा अभाव
आणि इथे ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. हितेश वजेला ठाऊक होतं की वीक झोन काय आहे आसिफचं आणि त्या अनुषंगाने हा चेंडू डिलिव्हर्ड केला. बॅटची एज आणि डिरेक्ट जाऊन स्टंप्सला आदळला. प्लेड ऑन, फलंदाज बाद, गॉन. सहा धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 वरून काही सिग्नल काही मिळत नाहीये. 10 बॉल आणि 32 धावा. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, तिथून फेकी होईल. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील का? यस, डेफिनेटली 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 34 रन्स. आदित्य एका साईडला, आदित्य मोरे आणि संदीप पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यास 55 शॉट आहे की नाही चेक केलं जाईल. त्यासाठी अंपायर रेफर केलं गेलंय. पाहायचं शॉर्ट रन आहे का शाहीर त्या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण पाहू शकाल पंच आहेत हेमंत शेट्टी, अंडर 24 DD स्पोर्ट्स भिनारच्या त्या डे अँड नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगली पंचांची भूमिका साकारली. आणि मुन्ना पठाणसर, अशा पद्धतीने 3 पंच या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजेच्या माध्यमातून उर्वी डीजे, नमित डीजे आपण पाहू शकताय. ते सुद्धा नागझरीच्या मैदानात पहिली ओळख झाली होती आणि तिथून त्यांचा प्रवास अप्रतिम राहिला आहे. एक चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. इथून डिसिजन पेंडिंग राहिलं आहे की शॉर्ट रन आहे की नाही याकडे लक्ष असेल. 111 उमरोळीचे करते धरते शैलीजी पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः ओनर आणि खेळाडू. तर या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 34 धावा, 34 रन्स. विजयासाठी 9 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता असेल. अप्रतिम फटका चांगला आहे, परंतु इथे एकच धाव मिळेल की काय? दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत आराम के साथ 2 धावा येत आहेत. गुड शॉट आदित्य मोरे च्या बॅटमधून मात्र चांगले फटके येताना पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलवर भर देत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर 36 वर जाऊन पोहोचले गेले. 8 बॉल 28 धावा. हितेश वजे मोठे फटके मारून देत नाही आहेत कारण अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे. ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकताय हितेश वजे. संघाची धावसंख्या फलकावर 36 वर 6, 7 बॉल 28. काय गोलंदाजी केले. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फॅब्युलस बॉलिंग. या वेळेला बॅटची एज टेकन. फलंदाज या ठिकाणी 7वा धक्का. 36 या धावसंख्येवर. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 28 धावा. हे सामन्याचं समीकरण. हितेश वजेचा हा स्पेल अप्रतिम डेंजरस आपण पाहू शकलात आणि अतिशय प्रत्येक फलंदाजाला त्याने रीड केलं. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. अपकमिंग यंग टॅलेंटेड बॉलर असतील तर त्याने ही गोलंदाजी जरूर पाहावी, पाहतच राहावी. अशा प्रकारची गोलंदाजी करणारा हितेश वजे. सुपर बॉलिंग. 6 बॉल 28 धावा. या आपण जाऊया नमित यांच्याकडे. सहा बॉल आणि विजयासाठी 28 धावा.
ठाकूर यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल यावेळेला संदीप पाटील खूपच दुरून खेळले होते. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, तिथे कोणती चुकी करणार नाहीये. निखिल आकरे गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, 8वा धक्का. यावेळेला आपण पाहताय स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत. 5 बॉल 28. इंग्लिश फायटर्स संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय यतीन जी जाधव आणि राकेशजी सावे दोन्ही अप्रतिम व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. नेहमीच आम्ही त्यांचं ऋणी राहतो. तारापूरचं गाव कोणी दाखवलं, यतीनजी जाधव, त्याचप्रमाणे किरणजी जाधव आणि संपूर्ण टीमने एक चांगलं क्रिकेट 4 वर्षाच्या पलीकडे तारापूरमध्ये झालं होतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 36वर 8 धक्के लागलेत. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 धावेची आवश्यकता. एक चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा, फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेऊन जाणारी स्पर्धा पाहायला मिळते. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर खेळलाय, एकदा वर्जित केली जाईल. भूमीत आरेकर पुढे सरसावतोय. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका कशी अदा करावी हे वंश 11 उमरोळी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. निखिल आकरेच्या इंडिव्हिज्युअल स्कोर जर आपण विचार केला तर 43 धावा 21 बॉलमध्ये 204चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेला. खूप सुंदर फलंदाजी, 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय निखिल आकरे. इथे अनिल बाणे आपण पाहतायत, भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे, उच्छळीमधून बिलॉंग करणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर दीपेश घरतला आपण पाहतायत. अनिल बाणेचा हा फटका, यावेळेला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक त्या झेलखाली कोणतीही चूक करणार नाहीयेत. गुड कॅच, 9वा धक्का. अनिल बाणे बॅक टू द पवेलियन. प्रथम पाकधरेने मात्र कोणतीही चुकी केली नाही. इथे सेकंड कॅच घेतोय या इनिंगमध्ये, फलंदाज बाद. मनीषजी गावड या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चिराग केने या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना, मॅन फ्रॉम चिंचणी. संघाची धावसंख्या स्थिरावली, परिपूर्ण स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत. पहिली मॅच गमावल्यानंतर अजून एक संधी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणं फार महत्त्वाची गोष्ट असेल. म्हणतात ना, आयुष्यात कधी रडावं लागतं तर कधी हसावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. भागेश ठाकूर एक्सपिरियन्स आहे आणि अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग. वंश 11 उमरोळी संघाने 63 धावा फलकावर लगावल्यानंतर समीर तामोरेने जी क्लास फलंदाजी केली होती त्याला सुरेख साथ सहकाऱ्यांनी दिली नाही. ऑन साईडला खेळला गेलाय चिप शॉट. हितेश वजे मात्र त्या चेंडूपर्यंत येईल आराम के साथ, फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 38वर जाऊन पोहोचली. आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावा. फक्त आता फॉर्मॅलिटी मात्र या मॅचची राहिले. ऑन साईडला खेळत असताना दीपेश घरत फक्त चेंडूला रिस्पेक्ट देताना पाहायला मिळतो. निखिल आकरे पुढे सरसावेल आणि इथे मात्र आपण पाहिलं तर डेफिनेटली ऑल आउट. त्या ठिकाणी पहिला संघ आपण पाहताय सर्व बाद ऑल आउटच्या स्वरूपात आणि वंश 11 उमरोळी 1/24 रन्स 24 धावेने या ठिकाणी विजयी होत असताना पाहायला मिळतो. कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो, मनीष गावड कुठे असतील आमच्या कॉम्बॉक्स? मनीष गावड
दोन्ही संघांना विदेशील सामना नक्की संपला. दोन्ही संघांनी हँडशेक करायचं. प्रीतम बारी निलेश पाटील संघाचे खेळाडू आणि वंश 11 उमरोळी संघाचे खेळाडू विदेशील हँडशेक हस्त आंदोलन करून मैदानाच्या बाहेर तुम्ही जायचं. यानंतर सामना असणार आहे एका बाजूला आरपी लॉन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड तर एका बाजूला RVSR पॉवर हिटर. तर तत्पूर्वी आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. नक्कीच प्रमोदजी शेळके सर माहीत पडेल मॅन ऑफ द मॅच. निखिल आकरे ज्याने जबरदस्त खेळ केला. 43 धावा त्याच्या बॅटमधून 21 बॉल फेस केले. 4 चौकार 2 षटकार 204.76चा स्ट्राईक रेट मेंटेन करत ठरतोय आणि 1 झेल अशा प्रकारचं मात्र त्याचा परफॉर्मन्स राहिला आहे आणि ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर निखिल आकरे. 4 चौकार 2 षटकार